नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, 5वी नवोदय असो, 5वी स्कॉलरशिप असो, 8वी NMS असो किंवा 8वी नवोदय असो, 8वी स्कॉलरशिप असो, कोणत्याही ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये जर एखाद्या संख्येचा भाग काही सेकंदामध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक मदत करत असतो. म्हणून आपण बेसिक स्टेप बाय स्टेप सर्व कसोट्या पाहणार आहोत. त्याच्यामधली आपण बघतो विभाज्यतेच्या कसोट्यामधली 2ची कसोटी. आता 2ची कसोटी काय म्हणते बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या एकूण संख्येला 2 ने निषेध भाग जातो. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल फर्स्ट. सुरुवातीला आपण एकक स्थानी 0 घेऊया. एकक स्थानी 0 घेऊ. 2, 1, 4 चला भागिले 2. चला म्हणजे या कसोट्या तुम्हाला पाठ पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या एकूण संख्येला 2 ने निषेध भाग जातो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकक स्थानी आपल्याला 2 अंक पाहिजे किंवा ह्या 0, 2, 4, 6 या 5 अंकापैकी कोणताही एक अंक असला तरी त्या एकूण संख्येला 2 ने निषेध भाग जातो. आता आपण एकक स्थानी 0 घेऊन पाहूया. चला 2 न भाग द्या. बेदोनी 4 म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 4 किती नंबरला? आता बघा 2 न 1 ला भाग जातो का? नाहीये, कारण 2 पेक्षा लहान एकी संख्या आहे. म्हणजेच भाजक हा भाज्यापेक्षा मोठा असेल किंवा भाज्य लहान असेल तर आपण 0चा भाग देतो. मग ह्या दोघांचा विचार करा. 12 झाले. 2च्या पाड्यात 12 किती नंबरला? बेसकून 12, बेशून्य 0. हे झालं तुमचं एक्झाम्पल. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल एकक स्थानी 2 घेऊया. 2, 1, 5, 2 भागिले 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य आहे या संख्येच्या कसोटीमध्ये जर एकक स्थानी ह्या अंकापैकी कोणताही अंक आला तर एकूण संख्येला, म्हणजे इकडे तुम्ही कितीही अंक घ्या, 100 घ्या, 50 घ्या, त्या एकूण संख्येला काय जाणार? 2 न निषेध भाग जाणार. निषेध भाग जाणार म्हणजे काय? बाकी तुमची एकही उरणार नाही. तर आता दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा बे 1 बे, 5 पेक्षा लहान संख्या बेच्या पाड्यामध्ये, बेदोनी 4 बाकी 1 उरला, 11 झाले. 11 पेक्षा लहान संख्या बेपंचे 10, 1 उरला, बेसकून 12. हे झालं तुमचं दुसरं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघूया. 6 घेऊ एकक स्थानी. 6, 2, 1, 5 भागिले 2. चला 5 पेक्षा लहान संख्या बेच्या पाड्यामध्ये, बेदोनी 4, 1 उरला, 11 झाले. 11 पेक्षा लहान संख्या बेपंचे 10, 1 उरला, म्हणजेच 11 मधून 10 गेले, 1 उरला. पुढच्या अंकाच्या पाठीमागल्या 12 झाले, बेसकून 12, बाकी उरला नाहीये, मग बेत्रिक 6. हे झालं एकक स्थानी 6 घेऊन विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया 4 क्रमांकाचं. आता एकक स्थानी 6 घ्या किंवा 0 घेतला, 2 घेतला, इथं 6 घेतला. आता आपण 4 घेऊया. 4 एकक स्थानी. अशा पद्धतीचे एक्झाम्पल असू शकतात. चला बेत्रिक 6. बघा आता मगाच्या सारखा प्रश्न आला की भाजक हा भाज्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच भाग जात नाही. मग 0चा भाग द्या आणि त्याच्या बदल्यात ह्या दोघांचा विचार करा. 12 झाले. मग 12 बेच्या पाड्यामध्ये, बेसकून 12, बेदोनी 4. हे झालं आन्सर तुमचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एकक स्थानी 8 घेऊया. 8 घेऊया. इकडं कितीही आणि कोणतेही मनाने अंक घेऊ शकता. त्या टोटल संख्येला आपल्याला 2 ने निषेध भाग जाणार. चला सोडण्याचा प्रयत्न करूया. बेदोनी 4 काय होणार?
आता परत 1 ला भाग जातो का? नाहीये. मग काय करा? शून्याचा भाग द्या. मग या दोघांचा विचार करा. बेसकून 12. परत 2 न 1 ला भाग जातो का? नाहीये. शून्याचा भाग द्या. मग त्याच्या बदल्यामध्ये ह्या दोघांचा विचार करा. 92 18. ही झाली विद्यार्थी मित्रांनो 2 ची कसोटी. एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या एकूण संख्येला 2 ने निषेध भाग जातो, म्हणजेच बाकी उरत नाहीये.